नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजला एकदम परफेक्ट आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने हुक आणि आईची पट्टी कशी बसवायची ते. तर इथे बघा आपण पाठीमागचं डीप नेक असल्यावर गळा कटिंग करतो. तर गळ्यामधनं आपल्याला जी गळापट्टी निघते त्याच्यातूनच एक मी इथं 2 इंचाची आणि इथं 2.5 इंचाची अशा प्रकारे इथं मी पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि आता आपल्या ब्लाऊजला हुक आणि लोकाची पट्टी लावायची आहे. आणि इथे आपल्या ब्लाऊज पीसमधलं कपडा घेतलेला आहे आणि हे जे अस्तर आहे ते याला शिलाई मारून घेतलेलं आहे. तर किती आहे काय ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, हुकासाठी जी आपण पट्टी घेतलेली आहे ती 2 इंचाची आहे आणि जी लूक बनवण्यासाठी आपण पट्टी घेतलेली आहे तर 3 ते 3.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण हुकाची पट्टी जर आपण अशी मोठी घेतली ना तर हेवी चेस्ट असेल ना तर ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज असा तणतो, मग मधला जो गॅप दिसतो ना तर तो दिसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही पट्टी जी आहे ना लोकाची ती थोडीशी मोठी घ्यायची. तर इथे बघा अशा प्रकारे ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, 2 इंचाची आणि ही मी 3.5 इंचाची घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे बघा उजव्या साईडला हुक लावायचं असतं आणि डाव्या साईडला लूप लावायचं असतं. हे काही कंपल्सरी नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. म्हणजे कुठल्या भागामध्ये, आता पहिलं आम्ही ठाण्याला राहायचो तिथे डाव्या साईडला हुकाची पट्टी होती आणि उजव्या साईडला लुपाची पट्टी असते. तर कस्टमर आपापल्या सोयीनुसार लावून घेतं. तर इथे बघा आता आपल्याकडे तर उजव्या साईडलाच हुकाची पट्टी लावतात. तर इथे आपल्याला उजव्या साईडला हुकाची पट्टी लावायची. आता हुकाच्या पट्टी लावण्याच्या अगोदर काय चेक करायचं, तर इथे बघा आपण जेव्हा आपण योगपट्टी जोडतो ना तर योगपट्टी जोडल्यानंतर योगपट्टीचा हा भाग आहे ना थोडासा पुढे असतो. तर आपल्याला असं सरळ दिसतं, पण आता उलटं केल्याच्या नंतर हा पार्ट आहे ना थोडासा जास्त दिसतो. तो आपल्याला इथे बघा असा सरळ करून घ्यायचा, म्हणजे आपली हुकाची पट्टी जी आहे ना ती सरळ येते. मी कट करून घेतलेला आहे. ॲक्च्युली व्हिडिओ नव्हता बनवायचा, पण नंतर माझ्या लक्षात आलं, म्हणलं प्रॉपरली सांगा हुकाची पट्टी कशी लावायची. तर इथे बघा थोडंफार जास्त असेल तर इथं कट करून सरळ करून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आता ही लोकाची पट्टी जी आहे ती आपण साईडला ठेवून देऊया. आणि ही जी हुकाची पट्टी आहे ना ती इथे बघा सरळ बाजूने ठेवायची. ही आहे आपली ब्लाऊजची सरळ बाजू. आणखी एक गोष्ट आपल्याला पट्टी लावायच्या अगोदर चेक करायचं आहे, हे जे आपण योगपट्टी आणि हे जोडल्याच्या नंतर हे जे दोन्ही पार्ट आहेत ना ते आपले सेम आहेत का, हे सेम असणं गरजेचं आहे. हे जर कमी जास्त असेल तर आत्ताच तुम्ही इथं योगपट्टीमध्ये थोडीशी शिलाई मारून सेम करून घेऊ शकता. नाहीतर आपली एखाद पट्टीनंतर जर आपण, कारण आपल्याला हुकाची पट्टी ऑलरेडी थोडीशी कट करावी लागते, कारण ही पट्टी आतल्या साईडला जाते त्यामुळे थोडीशी वाढते 1-2 लाईन एवढी. त्याच्यामुळे आपल्याला ही कट करावी लागते आणि ही आपल्याला बरोबरच येते त्याच्यामुळे. आणि ही जर नंतर जास्त झाली ना मग बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो बघा, एका साईडचा शोल्डर उतरतो. तर हे न चेक केल्यामुळेच आपलं शोल्डर उतरतात. त्याच्यामुळे हुक पट्टी लावायच्या अगोदरच चेक करायचं बरोबर आहे का. ओके. तर आता चला आपण याला हुकाची पट्टी लावून घेऊया. आता हुकाची पट्टी आपल्याला सरळ बाजूने लावायची. तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंच किंवा 3 लाईन एवढं मार्जिन घेऊन इथं पूर्ण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. वरती पण आपल्याला कपडा ठेवायचा आणि खाली पण आपल्याला इथं बघा कपडा एक्स्ट्राचा ठेवायचा आहे. तर इथे बघा मी शिलाई मारून घेते. तुम्ही जर इथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलं असेल तर अर्धा इंचच आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे. जेवढं तुम्ही वाढवून घेतलं असेल कटोरी कट करताना तेवढं आपल्याला वाढवून घ्यायचं, शिलाईमध्ये दाबायचं आहे. त्याच्यानंतर आता येता आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारताना हा जो पार्ट आहे तो आपल्याला आतमध्ये असा टाकायचा आणि नंतर ह्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची. आता वरच्या साईडला पायपिंग आहे त्यामुळे वरच्या साईडला आतमध्ये टाकायचं नाही. इथं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. बघा दाब शिलाई झाली. त्याच्यानंतर ब्लाऊज जो आहे तो असा उलटा करायचा. इथे आपल्याला 1/2 इंच फोल्ड करायचा आणि आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे धागे वगैरे असतात ते पण कट करायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. त्याच्यानंतर ते बघा ही पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची असते. हुकाची पट्टी जी आहे ती पूर्ण आपल्याला आतमध्ये टाकायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला शिलाई मारायची. इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. इथं बघा आपली एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं पट्टी लावून झालेली आहे, बघू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आणि इथे बघा ही जी आपल्याला वाढलेला एक्स्ट्राची पट्टी आहे ना ती इथं कट करून घ्यायची आहे.
आता आपण लोकाची पट्टी लावून घेऊया. नंतर मीच तुम्हाला सांगते की ही पट्टी कसं काय वाढली, कारण अगोदर आपण चेक केलं होतं दोन्ही बरोबरच होते, तरी पण ह्याची पट्टी 1 ते 2 लाईन एवढी वाढते. तर ती का वाढते ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आपल्याला लोकाची पट्टी लावायची आहे. लोकाची पट्टी जोडताना आपल्याला उलट्या साईडने सुरुवात करायची. उलट्या साईडने सुरुवात करायची आणि ही जी ब्लाऊजची आपली सरळ बाजू आहे ना ती याच्यावर ठेवायची अशा प्रकारे. तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायचं आणि आपल्याला इथून एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारून झाली. आता नंतर पलटी करायचं, दाब शिलाई मारून घ्यायची. आल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचा. त्याच्यानंतर ब्लाऊज सरळ करायचा आणि इथे बघा एक्स्ट्राची पट्टी आहे ना आपली कपडा मेन ब्लाऊज पीसची, ती अशी फोल्ड करायची. थोडीशी जास्त फोल्ड करायची, अर्धा ते पाऊण इंच एवढं फोल्ड करायचं आणि नंतर परत एकदा हाफ फोल्ड करायची. ही पट्टी आपल्याला पूर्ण फोल्ड करायची नाही, बघू शकता ना, परत एकदा दाखवते. अशी थोडीशी फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर ही पट्टी हाफमध्ये फोल्ड करून घ्यायची. ओके. तर ही पट्टी साधारण आपली 1 इंचाची असली पाहिजे, ह्याच्यापेक्षा छोटी नसावी. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं सरळ पकडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्याच्यानंतर हे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. खालचा धागा कट करून घ्यायचा, इथून एक सरळ शिलाई मारून घ्यायची. हे जे छोटे छोटे धागे वगैरे असतील ते प्रत्येक वेळ कापायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर इथे बघा आपली ही हुकाची आणि रुकाची पट्टी लावून झाली. आता परत एकदा आपल्याला चेक करायचे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता वाढली ना, पाव इंच एवढी आपली ही पट्टी वाढते, कारण आपण अगोदर चेक केलं होतं तरी पण बरोबर होते. तर ही पट्टी बाहेरच्या साईडला आपण जोडतो आणि ही पट्टी आतल्या साईडला टाकतो, त्याच्यामुळे ही पट्टी आपली कंपल्सरी वाढते, म्हणजे 100% वाढते. आता इथं आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपलं जेवढं वाढलं ना, तर इथे बघा एवढं पाव इंच वाढलं आहे, तेवढ्यालाच आपल्याला शेप इथपर्यंतच द्यायचा आहे, जास्त वरती आपल्याला शेप द्यायचा नाही. तर इथे अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर असे चेक करायचं. तर बघा आपले दोन्ही पट्ट्या आहेत ते एकदम परफेक्ट आणि सेम आहेत, बघू शकता एकदम परफेक्ट. आणि पुढचा गळासुद्धा कटोरीचा एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे. अजून आपण गळ्याला पट्टी देखील लावलेली नाही, तरी बघू शकता एकदम परफेक्ट असा गोल गळा दिसत आहे तुम्हाला. अशाच प्रोफेशनल आणि टेलरिंग टिप्स जाणून घेण्यासाठी सोनालीज क्रिएशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला मी डेली अशा शिलाईच्या रिलेटेड टिप्स देणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे तेही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू.